यवतमाळ न्यायालयात 2 वकिलांना जीवे मारण्याची धमकी, वकिलांची पोलीस ठाण्यावर धडक. यवतमाळ जिल्हा न्यायालयात आज एक संतापजनक प्रकार घडलाय. कौटुंबिक न्यायालयातील सुनावणी दरम्यान 2 वेगवेगळ्या प्रकरणात 2 वकिलांना पक्षकारांनी थेट जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे वकिलांमध्ये तीव्र संताप असून सुरक्षेच्या मागणीसाठी वकिलांनी शहर पोलीस ठाण्यावर धडक दिली आहे. प्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट तुषार देशपांडे यांनी आरोपींविरुद्ध वॉरंटची मागणी केल्याने नागपूरच्या एका पक्षकाराने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तर याच दिवशी दुपारी दुसऱ्या एका प्रकरणात ॲडव्होकेट जोग यांना देखील एका पक्षकाराने धमकावले. एकाच दिवशी 2 वकिलांना लक्ष्य केल्याने वकील संघटना आक्रमक झाली आहे. आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करून न्यायालय परिसरात वकिलांना कडेकोट सुरक्षा पुरवण्याची मागणी करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्हा न्यायालयात वकिलांना जीवे मारण्याची धमकी, वकील संघटना आक्रमक. ॲडव्होकेट तुषार देशपांडे आणि ॲडव्होकेट जोग यांना पक्षकारांनी भर न्यायालयात धमकावले. आरोपींवर कठोर कारवाईसाठी वकिलांची शहर पोलीस ठाण्यात धाव. न्यायालय परिसरात वकिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर चोख बंदोबस्ताची मागणी. प्रतिनिधी सय्यद मतीन, यवतमाळ. मी आज निषेध व्यक्त करतोय. जी घटना घडली यवतमाळ कोर्टामध्ये त्याबद्दल मी निषेध व्यक्त करतो. आज जो देशपांडे सरांवर म्हणजे त्यांना अश्लील शिवीगाळ केला गेलेला आहे ते एक धक्कादायक गोष्ट आहे. कारण आम्ही वकील लोक समाजामध्ये न्याय देण्याचं काम करतो आहे. जर आमच्यावर असे अन्याय आम्हाला तशा धमक्या मिळायला लागल्या तर हे कठीण आहे. म्हणून आम्ही शासनाला विनंती करतो की लवकरात लवकर त्यांनी आमचा जो ॲडव्होकेट ऍक्ट आहे तो लागू करावा. आम्हाला ॲडव्होकेट लोकांना प्रोटेक्शन द्यावं, कारण या दिवसेंदिवस धमक्या वाढत चाललेल्या आहेत. जर अशी कोणतीही कारवाई करण्यात आली तो सहन करून घेणार नाही. अन्याय जर झाला तो सहन करून घेणार नाही. आम्ही न्यायासाठी प्रविष्ट हो, कायदेशीर मार्गाने जाऊन त्याला मार्ग लावेल. आणि यापुढं अशी घटना करण्याच्या आधी कोणत्याही माणसानं लक्षात घ्यावे की वकिलांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय करणे किंवा शिवीगाळ करणे, दामदूक करणे, मारझोड करणे हे पूर्ण वकील संघटना अन्याय सहन करून घेणार नाही, हे लक्षात घ्यावे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.